दरम्यान पूजाच्या अटकपूर्व जामीन याचिकेवरती आज कोर्टामध्ये सुनावणी झालेली आहे आणि यामध्ये नेमका युक्तिवाद कसा झालाय ते सुद्धा पाहूयात। पूजा केडकर यांच्या वकिलांनी पहिला युक्तिवाद केलाय। माहिती लपवणं आणि खोटी माहिती दिल्याचा आरोप आमच्यावरती लावला जाऊ शकतो। ज्या दिवशी नोटीस मिळाली त्याच्या दुसऱ्या दिवशी FIR झाला। कस्टोडियल चौकशीची गरज काय? FIR झाल्याच्या नंतर मीडिया मागे लागला, पण न्यायालयावरती विश्वास असल्यामुळे आम्ही इथे आलो। लैंगिक छळाची तक्रार केली म्हणून हे सगळं सुरू आहे। त्यावरती न्यायालयाने सुद्धा प्रश्न केलाय। तुमच्या म्हणण्यानुसार 3 अतिरिक्त अटेम्प्टची परवानगी उच्च न्यायालयाने तुम्हाला दिली, पण ती कशी दिली हे तुम्ही सिद्ध करा। उच्च न्यायालयाचं निकालपत्र दिव्यांगत्वाच्या विषयी आहे। तुम्ही 3 अतिरिक्त अटेम्प्टची परवानगी मागितली होती, पण ती परवानगी कोर्टाने दिली हे सिद्ध करा। यावरती पूजाच्या वकिलांनी पुन्हा एकदा बाजू मांडली आहे। UPSCची परीक्षा देताना उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचा आधार घेतला। पूजा फायटर आहे। दरवेळी परीक्षा देण्यासाठी तिला संघर्ष करावा लागलाय। 12 ऐवजी 5 अटेम्प्ट्स लिहिण्यामागे आमचा चांगला हेतू होता। ती दिव्यांग आहे, तिच्यावरती गुन्हा का दाखल केला गेला? ती दिव्यांग आहे म्हणून की महिला आहे म्हणून? यानंतर सरकारी वकिलांनी पुराव्यानिशी युक्तिवाद केलाय। पूजानं 9 वेळा परीक्षा दिली असून पुन्हा परीक्षा देण्यासाठी तिने चलाखी केली आहे। 2021 मध्ये त्या वैद्यकीय तपासणीला सामोऱ्या गेल्या नाहीत। मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचं त्यांनी सांगितलं। पूजा सातत्याने भूमिका बदलत असल्यामुळे त्यांची कोठडीमध्ये चौकशी होणं गरजेचं आहे। आपण बनाव करतो आहोत हे खेडकरांना माहिती होतं। पूर्ण भानावरती राहून हा बनाव रचण्यात आलाय। UPSCच्या नियमानुसार घोटाळा केल्यास उमेदवारी रद्द होऊन गुन्हा दाखल होतो। यानंतर UPSCच्या वकिलांनी बाजू मांडली आहे। पूजाने फक्त तिच्या नावाचं स्पेलिंग बदललं नसून वडिलांचं नाव देखील सातत्यानं बदललंय। तिने तिच्या आईचं नाव सुद्धा बदललंय। तिने संपूर्ण व्यवस्थेसोबत फ्रॉड केलाय। एका प्रामाणिक उमेदवाराची संधी हिरावून घेतली आहे। पुढचा तपास आणि चौकशीसाठी कस्टडी घ्यावी लागेल। अटकपूर्व जामिनाची तरतूद निर्दोष माणसाला त्रास होऊ नये यासाठी असते। ज्यांनी कायद्याची फसवणूक केली आहे त्यांच्यासाठी नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।